बापरे कशी फास्ट ट्रेन आता थोडी फास्ट चालते कशी करतेस आदिश कसं करतोय दादा? स्लो स्लो पावर ड्रायव्हिंग करतायत गाडी इथे. आम्ही इथे सगळे एन्जॉय करतायत. शौर्य काय करतोय सांग रे. ट्रेनचे आवाज करतोय. अरे वा. हॅलो गाईस, म्हणजे आज आपण चाललोय इथं. हॅलो गाईस, बोल बोल बोल. वेलकम टू माय चॅनल. हे आहे आमचं सगळं गाडीचं आणि याच्यात आम्ही ट्रॅव्हल करताय. व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळं गाडीच. ओके हे बघा आता आम्ही चाललेलो आहे तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललोय. म्हणजे आज तर आपण आणि माझा मुलगा बघा मुलगा ते सांगतोय बघा. छान. हे मंदिर. बस बस. चला पुढे भेटूया. अशीच आमची जर्नी आता आम्ही एन्जॉय करतोय. इथं बघा काय काय बोलतेस सुवर्णा? काय बोलतेस? बाळाला खाऊ बनवते. ओके आपण कुठे आता? आपण आता रांजणगाव शिक्रापूर MIDC रोडला आहे. आणि तिकडे बघा बाबा दिसत आहेत. बाबा हाय करा. आता मी करतो. आदिश हाय. शौर्य हाय कर. हाय हाय हाय. हा आता मी बोलव कोणास. हा बोल. Hello, guys. मी पण हाय करतो. मी पण हाय. हे बघा विद्या आणि हाय. विनय पण आहे. मी असं बोलतो गाईस. चल चल थांबा थांब. बघा जापचं आता ते काय बनवलं सुवन तू? नाचीचं सूप का? ओके ओके झालं. चला कम्प्लीट झालं आता रेसिपी आपली. ओके मित्रांनो तुळापूर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ इथे आता आपण चाललेलो आहे. बघा समोर आपल्याला दिसतंय सुंदर असं फळक लावलेलं आहे आणि समोर आपल्याला प्रवेशद्वार पण दिसतोय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे प्रवेशद्वार श्री क्षेत्र तुळापूर. इथंच लावूया गाडी बा. हा इथं लावून टाकूया. असं लावा समोरच. मित्रांनो मी आणि माझं कुटुंब तुळापूर या पावनभूमीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहेत. समोर आपल्या प्रवेशद्वार दिसतंय. खूप सुंदर असं प्रवेशद्वार आहे आणि या मातीमध्ये उच्च कोटीचं पराक्रम आणि अतिउच्च कोटीचं बलिदान माझ्या राजाने दिलेलं आहे. आणि ही माती किंवा हे ठिकाण आपल्या मराठी आणि हिंदू समाजासाठी तीर्थक्षेत्र आहे. तर नक्की सगळ्यांनी इथं भेट द्यावी आणि दर्शन घ्यावं. समोर आपले शंभूराजे प्रवेशद्वार खूप सुंदर दिसतंय. आणि आज मी तुम्हाला आपल्या राज्याचं शौर्यगाथा सांगणार आहे जी इतिहासाच्या पानामध्ये कुठेतरी हरवली होती किंवा दाबून ठेवण्यात आली होती. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं पराक्रम आणि बलिदान कधीही लपवू शकत नाही किंवा दाबून ठेवू शकत नाही. कधी ना कधी ते लोकांसमोर येणारच पुढे. तर आज मी तुम्हाला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची शौर्यगाथा त्यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगणार आहे. नक्की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन नक्की तुम्हाला आवडेल. आणि डाव्या बाजूला लेफ्ट साईडला आपल्याला एक समाधी दिसते. चंदुगामध्ये कवी कलश जे राजांचे सहकारी होते, मित्र होते. नवी समाधी आहे. समूह छत्रपतीचे सहाय्यक चंदुगामात्य कवी कलश यांचे शिवचेत मुघल बादशाह औरंगजेब याने या तुळापुरात इथेच केले. दिनांक 11 मार्च 1689. हे बघा हा फोटो आहे. कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं औरंगजेबाच्या तुरुंगास्थानी. किती छान छान फोटो आहे. चल शौर्य. श्री संगमेश्वर मंदिर आहे. खूप सुंदर असं दगडी बांधकामाचं मंदिर. नंतर आल्यावर पाया पडून घे पहिले. चला पडायलाच द्यायचं असतं. नंतर चल नंतर घ्यायचं तुला. घे मग घे सोला घे. बेलफूल घे. हे घे बेलफूल घे. कितीला मावशी? ठीक आहे. येताना देऊ मावशी पैसे? येताना देऊ पैसे? चालेल. चल आदिश इकडे बघ.
इकडे बघ. चला, संगमेश्वर मंदिर आहे, श्री संगमेश्वर मंदिर. आणि बघा हे प्रवेशद्वार आहे, सुंदर असं मंदिर दीपसमोर दिसतंय. वा, मस्त आहे. कडाक्याचं ऊन आहे, 12:30 वाजलेत. बघा नंदी किती छान दिसतंय. सुंदर, मस्त, छान बांधकाम आहे. मित्रांनो, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 पुरोदन किल्ल्यावर झाला आणि मृत्यू 11 मार्च 1689 तुळापूर या ठिकाणी जिथे आपण दर्शन घेतोय त्या ठिकाणी झाला. ह्या दोन्हीही ठिकाण अहमदनगर सुभामध्ये त्या काळी आणि पुणे जिल्हा जे या काळात आहे. समोर गणपती बाप्पाची मूर्ती किती सुंदर दिसते मित्रांनो, खूप सुंदर असं कोरलेली मूर्ती. आणि संगमेश्वर मंदिराचा प्रवेशद्वार बघा किती सुंदर आहे. खाली आपल्याला आणि वरती गणपती बाप्पांची मूर्ती दिसते कोरलेली आणि काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे वरती. डाव्या साईडला आपल्याला विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती सुंदर अशी कोरलेली दिसते. खूप सुंदर असं मंदिरचं बांधकाम केलेलं आहे. तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जन्म आणि मृत्यू योगायोगाने त्या काळी अहमदनगर सुभामध्ये आणि आजच्या काळात पुणे जिल्ह्यामध्ये झाला आहे. तर नक्की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. आणि समोर बघा किती सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे, संगमेश्वर मंदिर. मी आणि माझा मुलगा पाया पडून घेतोय. आणि महाराजांचा कालखंड जो होता तो खूप कमी कालखंड होता मित्रांनो. महाराजांनी 22व्या वर्षी पहिले युद्ध लढलं आणि वयाच्या 32व्या वर्षी ते अखेरचे युद्ध लढले. महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये 120 युद्ध लढले आणि एकही युद्ध ते हरले नव्हते. आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांचं युद्ध होतं बुऱ्हाणपूरची. तर नक्की तुम्ही याच्याबद्दल ऐकलंच आणि थोडं तुम्ही याच्यामध्ये वाचलं तर तुम्हालाही कळेल बुऱ्हाणपूरचं युद्ध का महत्त्वाचं होतं. मित्रांनो, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं लहानपण खूप कठीण काळात गेलं. वयाच्या 2 वर्ष असताना महाराणी सईबाई यांचं निधन राजगडावर झालं. त्यानंतर त्यांचा पूर्ण सांभाळ राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांनी केला. कापूळहोळ गावाची धाराऊ स्त्री संबुरांची दूध आई बनली आणि त्यांनी पूर्ण त्यांचं पालन पोषण केलं. खेळ खेळ तर खेळ खेळ बाहेर नको जाऊ, बाहेर गरम लागेल बाळा. बोल शौर्य, आपण कुठे आलो सांग मला. तुळापूर. काय तुळापूरला, काय तुळापूरला सांग. छत्रपती संभाजी महाराजांचा समाधी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आदेश ये इकडे आधी चल. आदेश, अरे जाऊ दे सगळ्यांना. गार लागते चांगलं. चल लावल लावल हात लावल. कर ना कर. तो बघतच नाहीये. अदू शौर्य इकडे बघ. बस बस बस, चला. आता हे बांधकाम बघा, हे स्तंभ, हे पिलर्स किती स्ट्रॉंग आहेत. असं वाटतं एका दगडामध्येच कोरलेले आहेत. हे खांब आहेत. सापाचं आकार दिसतं आपल्याला चारी बाजूने. सुंदर असं नक्षीकाम केलं आहे बघा सापाचं. आणि सगळे खांबाला केले, चारही खांबाला. सुंदर असं नक्षीकाम, अप्रतिम स्थापत्य. चला मित्रांनो, आता श्री संगमेश्वर मंदिरातून बाहेर निघूया. चला, ऊन खूपच आहे. इथंही आपल्याला एक ओके गणपती बाप्पाचं सुंदर अशी श्री वीर गणपती ही मूर्ती असते बघा. सुंदर अशी मूर्ती.
महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांनी शंभूराजे यांचा सांभाळ केला आणि पुढे शंभूराजे हे अनेक भाषांमध्ये त्यांनी विद्याविशारद प्राप्त केली आणि पुढे ते कुशल राजकारणी झाले. म्हणतात लहानपणापासूनच शंभूराजांना बालकडू मिळालं होतं. कुशल राजकारणी आणि कुशल नेतृत्व करण्याचं जे बालकडू असतं ते लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्याकडून मिळालं होतं. महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जे जे महत्त्वाचे कालखंड झाले ते सगळं छत्रपती संभाजी महाराज यांनी समोरून डोळ्यांनी बघितले आहेत. अफजल खानचा वध असू द्या, सैनिकांवर केलेली सर्जिकल स्ट्राईक किंवा आग्राची भेट आणि तिकडून सुटका, हे सगळ्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज यांनी डोळ्याने बघितले होते. हो ना, नक्कीच नक्कीच. ओके. सेवेचे टाई तत्पर राजश्री शिवबा विचारक प्रसारक मंडळ नवी मुंबई, दिनांक 26/5/2013. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांचं हुतात्मा दिन फाल्गुन वैद्य 30 शके 1610, दिनांक 11 मार्च 1689, स्थळ तुलापूर. शिल्पकार जगताप पुणे. सुंदर असं शिल्पकार आहे मित्रांनो श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं. छत्रपती श्री संभाजी महाराज की. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. हे वाक्य उद्गारलं होतं कवी कलेश यांनी बहादूरगड धर्मवीरगड येथे औरंगजेबच्या केजमध्ये असताना. मित्रांनो, समोर आपल्याला दिसतंय तिकडून येते इंद्रा नदी, इकडून येते भीमा नदी. या दोन्ही नद्या इकडे मिळतात आणि या संगमला इंद्राणी भामा भीमा असं संगम म्हणतात. सुंदर असं संगम आहे मित्रांनो. या संगमावर खूप काळा दिवस आपल्याला ओढावला होता 1689ला. खूप वाईट दिवस होते ते. त्यावेळी महाराजांचं इथे औरंगजेबाने हत्या केली होती आणि पुढे या संगमाच्या तटावर महाराजांचे हाडमासाचे तुकडे इथेच टाकण्यात आले होते. ही जागा खूप आठवणीतली आहे मित्रांनो. नेहमी पुणे सगळ्यांनी इथे भेट द्यावी. चल पुढे चल बाळा. नाही नाही, इथं नाही बसायचं बाळा. चल पुढे, पाय पड. चल ये, चल ये. किती सुंदर बघ, महाराजांचा तलवार घेऊन असं किती सुंदर पुतळा आहे बघा छत्रपती संभाजी महाराजांचा. भगवा सुंदर. सुहा तू पण जा. हे घे, मी करतो. पाहुनी शौर्य तुझं पुढं मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातेसाठी माझा शंभू राजा अमर झाला. माझा शंभू राजा अमर झाला. आता महाराज झाला. लाल गंधा लावलास? लाल गंधा लावला तू पण छान दिसेल ना लालवाला. ते तसं ना त्याला तू हे छाप केलं असं, छाप लालवाला नाही. असं असं बस, असं छाप नाही केलं लालवाला त्याच्यावर. कर ना. नाही सर, जाऊ दे बरं, राहू दे. त्याला दे आता काय कर. थांब देतो मी. नको आला. मित्रांनो, तुलापूर इथे समाधी स्थळाला दर्शन घेतल्यानंतर बडूबुद्रुक या गावी नक्की यायचं आहे. तुलापूर इथून 18 किलोमीटरच्या अंतरावर बडूबुद्रुक हे गाव आहे. या ठिकाणी महाराजांचं शेवटचं अंत्यदर्शन करण्यात आलं होतं. तर नक्की तुम्ही बडूबुद्रुकलाही दर्शन करण्यासाठी यायचं आहे. तुलापूर आणि बडूबुद्रुक हे दोन्ही दर्शन झाल्यावरच महाराजांचे दर्शन आपल्याला पूर्ण मिळतं समाधीस्थळाचं. तर ही बाबत तुम्हाला सांगायची होती. मित्रांनो, बडूबुद्रुक श्री धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ इथं आपण आलेलो आहे. हे समाधीस्थळाचं द्वार आहे. आता आपण प्रवेश करणार आहे इकडे आतमध्ये. सुंदर असं समाधीस्थळ आहे मित्रांनो. धर्मवीर संभाजीराजांची औरंगजेबने क्रूर हत्या करून त्यांच्या शरीराचे अवयव इतरत्र फेकले होते. ते अवयव वडू येथील तत्कालीन ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने गोळा करून राजांचा अंत्यविधी केला. त्यामधील शिवलेख देशमुख परिवारातील वीर पुरुषांचे स्मारक आहेत मित्रांनो. स्मारक आहे इथे बघा. सुंदर असं बापूजी शिवळे व वीरांगना पद्मावती शिवळे यांचे स्मारक आपल्याला दिसतात इकडे. ओके, महादेवाचं पिंड, सुंदर अशी मूर्ती हे बघा. शिवलिंग दिसते आपल्याला. हो हो बाबा, इथं ठेवायचं आपला. पुढं पण असतं. जा इकडेच ठेवून पुढे यायचं. चला. इथं हा ते सावली आतमध्ये. मित्रांनो, 1 फेब्रुवारी 1689 या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील सरदेसाईवाडा इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे ज्ञानिवाड्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना मुकरब खान आणि त्याचे 5 सैन्य यांनी ह्यांना कैद केले. त्यावेळी महाराजांना त्यांच्याच लोकांनी म्हणजे आपल्याच लोकांनी फसवलं होतं, दगा केला होता. त्यामुळे महाराजांना मुकरब खान आणि त्याच्या सैन्याने कैद करण्यात आले आणि पुढे त्यांना बहादूरगड इथे आणण्यात आलं. आणि बहादूरगड जे आता धर्मवीरगड त्याला आपण म्हणतो, इथे महाराजांवर अतोनात हाल करण्यात आले. खूप यातना त्यांना देण्यात आली. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी, त्यांचा मित्र होता चंदोगामात कवी कलश, त्यांच्याही हाल करण्यात आले. शेवटपर्यंत महाराजांनी धर्म आणि स्वराज्य या गोष्टी महाराजांनी कधीही सोडल्या नाही. महाराजांनी शेवटपर्यंत, मरणाच्या शेवटपर्यंत महाराजांनी हाल सहन केल्या. महाराजांचे खूप काही हाल करण्यात आले, हे सांगता येत नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अमर केलेत. ते विचार त्यांनी कधीही आपल्या मनातून काढून टाकले नाही आहेत. आपल्या मनामध्ये ते सतत राखून ठेवले. त्याच्यामुळे शेवटपर्यंत त्यांनी मरण पत्करलं, पण महाराजांचे विचार मरू दिले नाही. असा राजा होणे नाही आहे, असा पराक्रमी आणि शूरवीर राजा होणे नाही आहे. मित्रांनो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शंभूराजे. वाव, किती सुंदर मूर्ती महाराजांची. वाह, गणपती बाप्पा यांचं प्रवेशद्वारावर सुंदर असं मूर्ती दिसते मित्रांनो. आणि सगळ्यांनी चला पुढे, चला पुढे चला सगळ्यांनी. सगळ्या वा, हो, बोल शौर्य, बोल. मित्रांनो, सुंदर असं छत्रपती संभाजी महाराजांचं सिंहासनावर आरूढ असं हे स्मारक आहे मित्रांनो. किती सुंदर बघा. आपल्याला दिसतंय हातामध्ये तलवार, दोप तलवार, कवड्याची माळ आणि आपल्या महाराज की थाटामध्ये बसले बघा. त्या काळी महाराजांचं रूप कसं असेल हे या सिंहासनावर आपल्याला दिसतंय. खूप सुंदर असे हे स्मारक दिसतं आपल्याला महाराजांचं या सिंहासनावर. 32 होंचं सिंहासनचं प्रतीक हे रूप आहे बघा. आणि राजमुद्रा पण दिसते आपल्याला, शिव शंभू क्रिएशन. किती सुंदर असं राजमुद्रा आहे मित्रांनो. शंभू राजांची राजमुद्रा समजण्याआधी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा समजली पाहिजे. समोर तुम्हाला मी एक फोटो दाखवतोय, त्यामध्ये राजमुद्रा दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. ह्याचं नमूद असं केलं आहे की प्रतिपद चंद्रलेखी व वर्धिष्णू विष्णुवंदिता सा शूनो शिवशेषा मुद्रा भद्राज राजते. ह्याचा अर्थ असा आहे की प्रतिपदेच्या चंद्रकोरेप्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदलेली शहाजी पुत्र शिवाजी राजांची मुद्रा लोक करण्यासाठी शोभते आहे. तसेच शंभूराजांची राजमुद्राचा मजकूर असा आहे की श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्रव्य व राजते कितंकस्य विना लेखा वर्तते कस्य नोपरी. शंभूराजांच्या राजमुद्रेच्या मजकुराचा अर्थ असा आहे की राजमुद्रा स्वर्गीय तेजाने तळपत आहे
आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. राजमुद्रेच्या आश्रयाखाली प्रत्येक माणूस प्राणी त्यांच्या छत्रछायाखाली आहे आणि या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. आणि इथे आपल्याला महाराज इथं बघा, इथे महाराजांचं काळातले काही क्षण दाखवलेत. ज्यावेळी महाराजांना पकडण्यात आले होते कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब पण दिसतो आपल्याला, जो ऑलरेडी घाबरलेला. 80,000ची सेना होती महाराजांना पकडण्यासाठी. बहादूरगड येथे बादशाह दरबारात साकादंडांनी बांधलेले अवस्थेत सुद्धा संतप्त शंभू छत्रपतींचा आवेश पाहून गांगरलेला औरंगजेब नमाज पडण्यासाठी सिंहासनावरून खाली उतरतो. सुंदर असं रूप मित्रांनो. गवताला भाले फुटले. श्री शंभू छत्रपतींच्या बलिदानामुळे खवळलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या छावणीत घुसून त्यांच्या तंबूचा चांद तारा तोडून टाकला. बघा ते चित्र किती सुंदर रेखाटले बघा. छावणीमध्ये घुसून त्याचा चांद तारा तोडून आणलेला. आणि इथं बघा सुंदर असं अपूर्व भक्ती शक्ती संगम. नीट हात जो हां बोल छत्रपती संभाजी महाराज की जय. सगळ्यांनी म्हणा ना. बोल बोल तू बोल ना, हात जोड. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय संभाजी भारत महादेव. भारत महादेव. शिव शंभो. शिव शंभो. शिव शंकर. गणपती की हनुमान की जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो खूप सुंदर वाक्य लिहिले बघा. सोडावा धर्म की सोडावा प्राण, असा प्रश्न कधी ना पडावा. सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा. शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा. मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे. श्री क्षेत्र वडू बुद्रुक इथे आपल्याला हे वाक्य दिसतंय छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या इकडे. चला तर संभाजी महाराजांचा आपण समाधीचा तर पाया पडूया आणि आपला प्रवास आता इकडून आपण पुढे जाऊया. मित्रांनो हे बघा ही समाधी आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी. मित्रांनो 40 ते 45 दिवस महाराजांना अतुलंत यातना सहन करण्यात आल्या. खूप महाराजांना छळ करण्यात आला आणि 40 ते 45 दिवसानंतर महाराजांना बहादूरगड जे आता धर्मवीर गड आहे ते अहमदनगर सुब्यामध्येच आहे, तिकडून महाराजांना तुळापूर इथे आणण्यात आले आणि शेवटला महाराजांची हत्या तुळापूर इथे करण्यात आली. आणि महाराजांची हत्या केल्यानंतर महाराजांचे अवयव इंद्रायणी भामा भीमा या नदीच्या काठावर फेकण्यात आले. तिकडे महाराजांचे जे अवयव होते ते जनाबाई स्त्री आणि गोविंद महार हे त्या काळातले त्या गावातले व्यक्ती होते वडूपुत्रचे. त्यांनी महाराजांचे अवयव गोळा केले, त्यांना शिवले आणि त्यांचे अंत्यदर्शन केलं. मित्रांनो स्वामीनिष्ठ कवी कलश यांची समाधी आहे बरोबर छत्रपती संभाजी महाराज समाधीच्या एकदम समोर. मित्रता असावी तर अशी असावी जी शेवटपर्यंत बरोबर राहील. ही समाधी आहे मित्रांनो स्वामीनिष्ठ कवी कलश यांची. चंद्रकांत मात्रे कवी कलश यांनी बहादूरगड येथे औरंगजेब समोर 15 फेब्रुवारी 1689 जे म्हटलेले काव्य यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप खेल्यो रंग जो रवि छवी लगतही खद्योत होतो बदरंग त्यो तेज तज निहार के तख्त त्यो जो अवरंग. खूप सुंदर असं लिहिलेलं आहे काव्य चंद्रकांत मात्रे कवी कलश यांनी. जय श्रीराम. मित्रांनो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं बलिदान आणि यांचं पराक्रम आपण कधी विसरायचं नाही आहे. त्याने आपल्यासाठी इतके यातना सहन केलेत. धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी त्यांनी आपलं प्राण त्याग केलेत आणि त्यासाठी आपण त्यांचा नेहमी ऋणी राहू आणि प्रत्येक वेळी त्यांचे विचार आपल्या मनावर ठेवू. शेवटला मी हे एक वाक्य बोलून मी
माझं व्हिडिओ संपवतो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शंभूराजे.